नमस्कार मित्रांनो, मी कोकणी अशा MH08 तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो चिपळूण येथील नारायण तलावामध्ये. तर आज बघूया नारायण तलावातील काय काय बघण्यासारखं आहे. तर पहिलं सुरुवातीला आपण बघू शकता की 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी व्यवस्थित अशी पार्किंग सुविधा केलेली आहे. आणि समोर गेटवर मोठ्या अक्षरात नारायण तलाव असं लिहिलेलं आहे आणि सुंदर असं गेट आहे बघा. आणि नारायण तलावावरती फिरण्याची वेळ आहे तर सकाळी पहाटे 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत आपण बघू शकता. नाहीतर इतर वेळेत गेट बंद राहतो. आणि पहिलाच पॉईंट आहे मत्स्यालय. तर आपण इथून मासे बघू शकतो कोणकोणत्या प्रकारचे आहेत. त्याने सूचना लिहिलेली आहे की तलावातील माशांना कुठल्याही प्रकारचे खाद्य घालू नये, म्हणजे काहीही खायला टाकायचे नाही असं सूचना लिहिलेल्या आहे. बघू शकता असं सुंदर असं व्यवस्थित गार्डन फिरण्यासाठी आहे आणि इथे लहान पोरांसाठी व्यवस्थित केलेलं आहे. सुंदर असं नियोजन आहे व्यवस्थितपणे. आणि गेटच्या सुरुवातीला आपण कोणी उद्घाटन केल्याने लोकार्पण सोहळा अशी ही पाटी लिहिलेली आहे. तर आलेत की वाचून जावा, सुंदर असे केलेले आहे. आणि जरा पुढे आलं की माझी वसुंधरा अभियान 5.0 अशी, म्हणजे झाडांची कोणकोणत्या प्रकारची प्रजाती आहेत हे आपल्याला दाखवले आहे. छोटासाच प्रयत्न आहे पण सुंदर प्रयत्न आहे. बघू शकता कोणकोणत्या प्रकारचे आपल्याकडे झाडं आढळतात आणि विकण्यासाठीही आहेत. सुंदर अशी शोची झाडे आहेत. बघू शकता आपल्या गार्डनमध्ये किंवा बाल्कनीत लावण्यासाठी सुंदर झाडे उपलब्ध येथे भेटतील. आणि नर्सरीमध्ये कोणकोणत्या प्रकारची फळझाडे भेटतील हे देखील दाखवलेले आहे. आणि आता आपण पुढं बघूया नारायण तलावाच्या भोवती कसं काय काय आहे ते बघूया. तर सुरुवातीला चालताना हा पहिलाच मगरीचा पॉईंट गावतो. तर इथे सूचना दिलेली आहे, तर मगरीपासून सावध राहा अशी सूचना दिलेली आहे. कारण या तलावात मगर देखील आहे. आणि कचरा काढण्यासाठी पेंग्विन दिलेला आहे. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित असं नियोजन, एकदम टॉपचं नियोजन केलेलं आहे. आणि हा बगला माशांच्या शिकारीसाठी बसलेला टपून बघा. मासे काही त्याला भेटत नाही. आणि हा पहिला सेल्फी पॉईंट. तर इथे आपण फोटो वगैरे सर्व काढू शकतो तलावाजवळ. आणि हा दुसरा लहान पोरांसाठी खेळण्यासाठी, म्हणजे एक आनंद त्या आल्याचा काहीतरी वाटलं पाहिजे. किंवा काय लोक चालण्यासाठी येतात, काय व्यायाम करण्यासाठी येतात, त्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न. आणि दुसरा बसण्यासाठी पॉईंट आहे. बघू शकता कशा प्रकारे आहे. सुंदर अशी फुलझाडे लावलेले आहेत सर्व काही. नारायण तलावाच्या भोवती सर्वीकडे फुलझाडे लावलेले आहेत. सुंदर असं आहे. आणि हा दुसरा पॉईंट आहे की माशा वगैरे, मगर, माशा, म्हणजे पाणी बघण्यासाठी दुसरा पॉईंट बघू शकता. पाणी किती स्वच्छ आहे.
आणि हे येणाऱ्या भाविकांसाठी म्हणजे येणाऱ्या मंडळींसाठी शौचालय केलेलं आहे. ही एक उत्तम सोय आहे, कारण शौचालय गार्डनमध्ये पाहिजे. परत एकदा सुंदर असं चालण्यासाठी व्यवस्थित असा रस्ता म्हणजे विटांचा मार्बल बसून रस्ता केलेला आहे. तुम्ही किती वेळा आलात या नारायण तलावावर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला काय काय अनुभव आला आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा तिसरा पॉईंट आपल्याला जवळून तलाव येण्यासाठी हा तिसरा पॉईंट आहे. बघू शकता तलाव कसा प्रकारे सुंदर दिसतोय, एकदम आरशासारखा दिसतोय. आणि हा हाल्यातून बसण्यासाठी आहे, सावलीचं ठिकाण एक. बघू शकता तलाव इथूनही सुंदर किती दिसतोय, एकदम स्वच्छ आणि निव्वळ पाणी आहे. हे टाकाऊपासून टिकाऊ बनवलेल्या वस्तू म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटलीपासून बनवलेली ही मगर. हे बघा एकदम जवळून जरा काय वाटत नाही, पण लांबून एकदम रिअलमध्ये वाटते की मगरच आहे तिथे. आणि हा दुसरा त्याचा काय अर्थ काय माहिती नाही, पण हा देखील कशा प्रकारे बनवलेला आहे तो बघा. एकदम प्लॅस्टिकच्या बॉटलीपासून बनवलेला आहे, बघू शकता. प्लॅस्टिकच्या बॉटलपासून हा पुतळा बनवलेला आहे, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ. आणि हा नारायण तलाव तुमचा शो नाव केलेलं आहे, म्हणजे इथे सेल्फी वगैरे काढू शकता. आणि हा दुसरा सेल्फी पॉईंट आहे. इथे आपण बघू शकता की तिसरा तलाव पॉईंट म्हणजे तलाव बघण्यासाठी जवळून बघू शकता इथून कशा प्रकारे दिसतोय तलाव. तर हा दुसरा सेल्फी पॉईंट आहे, समोरासमोरच सेल्फी पॉईंट आहेत, जे फोटो वगैरे सर्व काढू शकता तुम्ही. एकदम वॉकिंगसाठी चांगल्या प्रकारे बरीचशी लोक चालण्यासाठी खास येतात, कारण व्यवस्थित प्रकारे असं चालण्यासाठी रस्ता केलेला आहे. म्हणजे जेवल्यानंतर किंवा जेवायच्या आधी ज्यांना चालायची सवय आहे त्याने चालण्यासाठी खास त्यांच्यासाठी खास उपयुक्त असा नारायण तलाव आहे. बघू शकता बरेचसे लोक चालण्यासाठी येतात. आणि ते बसण्यासाठी एकदम गवत वगैरे बिछाना चांगलेला आहे. हा चौथा पॉईंट आहे. एकदम व्यवस्थित प्रकारे केलेला आहे. हा पाचवा पॉईंट आहे तलाव बघण्यासाठी. तर इथून बघू शकता तुम्ही तलाव कशा प्रकारे दिसतोय, एकदम स्वच्छ आणि सुंदर असा नारायण तलाव. इथून बघू शकता आपण मगर दिसते, पण तुम्हाला काही दिसते की नाही काय माहिती नाही, पण इथे मगर आहे. ते तलावात उतरत नाही, पण आता तिथे आहे, पण तुम्हाला दिसते की नाही काय माहिती नाही. बघू शकता आता इथे डॉल्फिनला ठेवलेलं आहे कचरा उचलण्यासाठी.
कोणकोणती सूचनेचं पालन केलं पाहिजे ते या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. तर तुम्ही बघू शकता कोणकोणती सूचना पालन केले पाहिजे तलावात येण्यासाठी. तर हे आपण मगाशी बघितलं की लहान पोरांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी केलेली आहे, पालना केलेला आहे, ते बघू शकता. सुंदर असा हा 6वा पॉइंट मासे वगैरे बघण्यासाठी. इथून देखील सुंदर असा तलावाचा नजारा भेटतोय आणि हे 2 कोपटे सिक्युरिटी गार्डसाठी, जे करून कोणीही कधीही आत येऊ नये यासाठी. मग अशा प्रकारे आपला तलाव इथपर्यंत संपतो आणि हा गेट बाहेर जाण्यासाठी तोच गेट आहे, बघू शकता. सुंदर असे पार्किंग केलेले आहे आणि सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तर बघा नारायण तलाव, चिपळूणची शान नारायण तलाव बघा कशा प्रकारे. आणि